बातमी डोंबिवलीमध्ये MIDC मध्ये आग लागली होती। ही आग तब्बल 3 तासानंतर आता आटोक्यात आलेली आहे। 3 तासांपूर्वी ही आग लागली होती। अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणली गेली आहे। तब्बल 3 तासानंतर आग आटोक्यात आणली आहे। डोंबिवलीतल्या MIDC फेज 1 मध्ये ही आग लागली होती। आगीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं, मात्र अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली आहे। तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। पाहूया। डोंबिवली फेज 1 मधील एका कंपनीला आग लागलेली आहे। मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। आपण पाहू शकता की अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या इथं आलेल्या आहेत। जवळजवळ 4 ते 5 गाड्या इथं घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि या अंतर्गत आता आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात इथे आग विझवण्याचे प्रयत्न चालू आहेत। माझ्यासोबत असोसिएशनचे काही लोक आहेत, त्यांना आपण विचारू की काय कुठली आग आहे, काय काय सांगा। नाही, टेक्सटाईलची फॅक्टरी आहे। सकाळी असं म्हणतात की ट्रान्सफॉर्मर मध्ये शॉर्ट सर्किट झाला, त्याच्या स्पार्किंगने फायर थोडी पकडली आहे। आटोक्यात आली आहे बरीचशी। थोडं त्या साईडला कोपऱ्यामध्ये आहे, त्या साईडनी पण फायर ब्रिगेडच्या काही गाड्या जीवित हानी वगैरे वित्तहानी वगैरे नाही, काही नाही। माहिती पडलं, लोक सगळे बाहेर आले, सगळं सेफ आहे आता। कपड्याची कंपनी कपड्याची कंपनी कापडाची कंपनी होती। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये आता हे जे आहे ते विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे। फायर ऑफिसर जे आहेत ते इथे आहेत। आपण फायर अधिकाऱ्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया की सर कशा प्रकारची आग आहे आणि काय सांगा। सदरची आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असल्याची कर्मचाऱ्यांनी सांगितलं। कोणी आतमध्ये अडकलेले नाही, सगळे बाहेर आलेले आहेत असे कर्मचारी म्हणतात। कसली फॅक्टरी आहे? कापडाचे कपडा। मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली। किती बंब आलेले आहेत तिथे? आता सध्या 8 बंब आहेत आणि टँकर चालू आहेत, कंटिन्यू पाणी मारतात। कंटिन्यू पाणी मारण्याचं काम चालू आहे। 8 बंब इथे आलेले आहेत आणि या अंतर्गत आता फायर ब्रिगेडचे प्रयत्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोरे सह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।